हा बोल. कोण गुरुनाथ सुभेदार? ठीक आहे, पाठवते ना आत आणि एक चहा देखील पाठव. या मिस्टर सुभेदार. नमस्कार. आज स्वतः आलात? काही खास रिझन? नाही, तुम्ही मला फोन केला असता तर मी आलो असतो तुमच्या ऑफिसमध्ये. नाही, जरा महत्वाचंच होतं. आमच्या कंपनीकडून तुम्हाला जे मसाल्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ते या वेळेला तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी नवीन व्यक्तीला दिले असं मला कळलं. नेहमीच्या नाही. हो. का? एनी रिझन? मिस्टर गुरुनाथ, मी कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही याचे सर्वाधिकार माझ्याकडे आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही नेहमीचे आणि खूप जुने क्लायंट असल्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहेच. आता प्रश्न राहिला, मी हे कॉन्ट्रॅक्ट नेहमीच्या माणसाला का नाही दिलं? तर आपण ज्या माणसाला नेहमी कॉन्ट्रॅक्ट देतो त्या माणसाकडे आत्ता सीझनल ऑर्डर्स चिकार आहेत आणि त्याला वेळ नाही आहे. शिवाय तुम्ही दिलेल्या वेळेत टार्गेट पूर्ण करायचं झालं तर मला दुसरा एखादा पर्यायी मार्ग शोधणं भाग होतं. आणि म्हणून माझ्या एका ओळखीच्या गृहस्थानं राधिका मॅडमचं नाव सुचवलं. ठीक आहे, पण आता या ज्या कोण राधिका आहेत त्यांच्या प्रोडक्शन क्वालिटीचा काही विचार केलाय की नाही? मिस्टर गुरुनाथ, मी कुठलाही निर्णय सांगोवांगी घेत नाही. आता तुम्हाला माहितच आहे, मी एवढी वर्ष फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. फूड क्वालिटी टेस्ट केल्याशिवाय मी पुढे जातच नाही. आणि राधिका मॅडमच्या मसाल्यांची क्वालिटी A1 आहे. म्हणून तरी ही एवढी मोठी रिस्क घ्यायचं ठरवलं मी. एखाद्याबद्दल फार पटकन मत बनवता तुम्ही. गैरसमज आहे तुमचा. मी अनुभवावरनं हे ठरवतो. अहो, त्या बाईच्या डोळ्यात मला एक कळकळ दिसली, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दिसली. तिचा सच्चेपणा मला भावला, म्हणून मी तिला हे काम देण्याचं ठरवलं. अहो पण मिस्टर गुरुनाथ, माणूस शेवटी शून्यातनच वर येतो ना. आणि हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकेल? तुम्ही देखील नागपूरहून इथे येऊन तुमचं बस्तान बसवलं. त्यावेळी तुमच्यासाठी ही सोपी गोष्ट नव्हती, पण कपूर साहेबांनी तुम्हाला संधी दिली. प्रत्येक धडपड्या माणसाला एक अशी संधी हवीच असते. राधिका मॅडम तशा आहेत, म्हणून मी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि माझी खात्री आहे त्या माझ्या विश्वासाला पात्र ठरतील. नाही, आता मी काय बोलणार. तुम्ही जुने जाणते आहात, एक्सपिरियन्स्ड आहात, त्यामुळे बिझनेसमध्ये इमोशन्स आणू नयेत हे काही मी तुम्हाला वेगळ्यानं सांगायला नको. आणि या ज्या कोण राधिका आहेत त्यांच्याकडून तीच क्वालिटी मिळेल याची काही खात्री देता येणार नाही ना? मिस्टर गुरुनाथ, बिझनेसमध्ये भावनावश होऊन चालत नाही हे मला माहित आहे. पण त्याच वेळी बिझनेसमध्ये भावना शून्य होऊन सुद्धा चालत नाही. आणि मला गॅरंटी आहे राधिका मॅडमच्या मसाल्यांमध्ये ती क्वालिटी मला मिळेल. हे बघा, विचार कर. मला असं वाटतं की तुम्ही या नवीन व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देऊ नये. हवं तर मी तुम्हाला अजून दुसऱ्या व्यक्तीचा रेफरन्स देतो ना. अत्यंत विश्वासाची आहे माझी. सॉरी मिस्टर गुरुनाथ, मी शब्दाचा पक्का आहे आणि त्या बाईंना मी शब्द दिलाय. किमान यावेळी तरी मी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकत नाही. ठीक आहे, मग लॉस बेअर करण्याची तयारी ठेवा. मिस्टर गुरुनाथ, बिझनेस ज्या दिवशी चालू केला ना त्या दिवसापासूनच मी ही तयारी ठेवलेली आहे. घ्या चहा घ्या. नाही थँक्स, येतो मी. ओ वाव, इट्स नाईस या. आणि कुठे? अच्छा, दादरला. ओ बर बर बर. आणि नवीन ओपन केलंय का? ओ बर बर. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? मी शनाया. ओ रॉंग नंबर. अरे कॅरी, यू शुड लिसन टू दिस. आता एक रॉंग नंबर आला होता. मी ऑलमोस्ट 5 मिनिटं बोलत होते त्याची माहिती. काय झालं?
काही डेव्हलपमेंट झाली का? काही कळलं राधिकाबद्दल? डूड नो, डोंट टेल मी की तू काहीच केलं नाहीयेस. अरे यार, मी इतकी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली तुला आणि तू काहीच ऍक्शन घेतली नाहीस. शनाया काहीच केलं नाही असं कसं म्हणतेस? जाऊन आलोय मी, त्या चिटणीसांना भेटलो. ओ ओके, काय म्हणाले मध्ये? काय म्हणणार, राधिकालाच दिलंय त्यांनी कॉन्ट्रॅक्ट, आणि ते सुद्धा नेहमीच्या माणसाला बाजूला ठेवून. सी, आय टोल्ड यू ना, ती राधिका नुसती बिचारी आणि बावळट दिसते, पण तिला खूप हेल्पिंग हँड्स आहेत यार. पण गॅरी, तू सांगितलंस ना त्यांना की तिला कॉन्ट्रॅक्ट देऊ नका म्हणून? हो सांगितलं, पण ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. अरे, मतावर ठाम आहे म्हणजे काय? तू बॉस आहेस यार, तू ठरवणार कोण काम करणार आणि कोण नाही. आणि त्या चिटणीसांना पण जास्त भाव देऊ नको, ऐकलं नाही ना तर काढून टाक डायरेक्ट. शनाया अगं असं कसं होईल? चिटणीस एकतर कंपनीशी इतक्या वर्षांपासून अटॅच्ड आहेत, आतापर्यंत तक्रारीची एकही संधी त्यांनी दिलेली नाहीये. त्यांचा रिस्पेक्ट आहे, एक मान आहे इंडस्ट्रीमध्ये. एवढी वर्ष काम करतायत, एवढा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. त्यांच्या बरोबर जर आपण असं काही केलं ना तर उगीच फूड इंडस्ट्रीमध्ये चर्चा होईल फुकटची. आणि इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड गा, असं नाही करता येणार. व्हॉट यार? नाही, मला असं वाटतंय ना, या राधिकानं जसं इतरांची मनं जिंकून घेतली आहेत ना, तसं चिटणीसांचं पण मन काहीतरी करून वळवलंय. सोड ना, शेवटी राधिका ही 5-10 किलो मसाले करणारी बाई. ही एवढी मोठी इंडस्ट्रियल अशी बल्क ऑर्डर करणं तिच्या बापा जन्मात शक्य नाही. सोड, जाऊ दे, बघू. व्हॉट एव्हर गॅरी, मी हे काम होऊ देणारच नाही. ऍट एनी कॉस्ट राधिका टार्गेट अचीव्ह करू शकणारच नाही. चिटणीस पण तुझ्या नजरेतून उतरतील तेव्हा तू नक्कीच त्यांनाही बाहेर काढशील आणि मी हे घडवून आणेनच. नानीजी, मी ठेवते. अगं सोड सोड पिशवी. नानीजी, दादा आला का हो? हा? आणि अथर्वला घ्यायला कोणी गेलं होतं का? नानीजी, डबे गेले ना वेळेत? हा, हो, किती प्रश्न विचारशील आल्या आल्या. बस नाही, मनात एवढे विचार सुरू आहेत ना, का काही समजून नाही राहील. आधी बस आणि पाणी पी. अहो नानीजी, जरा श्वास घे. अगं किती प्रश्न विचारशील? हा, किती धडपड करशील? जरा विश्रांती घे, शांत राहा जरा. तसं नाही नानीजी, वेळेत काम पूर्ण झालं नाही तर दादा रस्त्यावरती, म्हणून तर इतकी मेहनत करून राहिलो ना आपण. अगं एवढी मेहनत करतेस ना, नक्की फळ मिळेल बघ तुला. आणि तो लक्ष ठेवून आहे, त्याला आहे तुझी काळजी. हो, खरंच बघू दे. तर ह्या कामात कुठलीही विघ्न नको येऊ दे, म्हणजे झालं.